महाभारत एक अद्भुत गाथा जिथे प्रत्येक पात्राचं वेगळं वैशिष्ट्य, वेगळं सामर्थ्य आहे। याच महाकाव्यात पांडवांपैकी एक असलेल्या सहदेवाचं नाव जरी कमी वेळा घेतलं जात असलं तरी त्याचं भविष्य बघण्याचं सामर्थ्य अतिशय अद्वितीय होतं। सहदेवाच्या या सामर्थ्यामुळे त्याला महाभारताच्या अनेक रहस्यांची जाणीव होती। पण तरीही सहदेवाला कर्ण हा त्याचा भाऊ आहे हे कधी कळलं नाही, किंवा कळलं तरीही त्याने याबद्दल कधीच काही बोललं नाही। यामागचं कारण काय असावं? चला आज आपण या रहस्याच्या खोलवर जाऊया। सहदेव हा पांडवांमधला सर्वात लहान भाऊ। त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती आणि मनामध्ये जिज्ञासा। त्याला आपल्या भविष्यात डोकावण्याचं अद्वितीय वरदान मिळालं होतं। या शक्तीमुळे त्याने अनेक गोष्टी आधीच पाहिल्या होत्या, महाभारताचा विध्वंस, कुरुक्षेत्राचं रणांगण आणि पांडवांचा विजय। पण या वरदानाबरोबरच त्याला एक शापही होता। जर त्याने भविष्याची गोष्ट कोणालाही सांगितली तर त्याचं आयुष्य लगेच संपुष्टात येईल। हा शाप त्याला श्रीकृष्णाकडून मिळाला होता। कथा अशी, कुंतीच्या आयुष्यातील एक गुपित असं होतं की तिने लग्नाआधी सूर्यदेवाच्या वरदानामुळे कर्णाला जन्म दिलं होतं। पण ही सगळ्यांपासून लपवलेली गोष्ट होती। कर्णाला आपला भाऊ म्हणणं तर दूरच, सहदेवाच्या वर्तनातून किंवा निर्णयातूनही कधी हे जाणवलं नाही की तो हे सत्य जाणून होता। महाभारताच्या नियतीचं सूत्रसंचालन करणारे श्रीकृष्ण होते। महाभारताचं युद्ध कोणत्याही परिस्थितीत व्हावंच लागणार होतं। या युद्धाच्या केंद्रस्थानी अनेक राजकीय आणि भावनिक कारणं होती। कर्ण हा पांडवांचा भाऊ आहे ही गोष्ट जर युद्धाच्या आधी उघड झाली असती तर युद्धाचा सारा प्रवाह बदलला असता। कदाचित अर्जुन आणि कर्णामधला द्वंद्व टळला असता। कदाचित कर्ण कौरवांच्या बाजूने लढलाच नसता। श्रीकृष्णाला माहिती होतं की या सत्याचं योग्य वेळी उघड होणं गरजेचं आहे। सहदेवाला हे सत्य कदाचित माहीतही असेल, पण नियतीच्या जाळ्यात अडकलेल्या सहदेवाला हे गुपित उघड करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। सहदेवाचं भविष्य दर्शन काही निवडक गोष्टींवर अवलंबून होतं। तो काय शोधू इच्छितोय आणि कशासाठी प्रयत्न करतोय। सहदेवाला सगळं काही जाणून घेण्याची परवानगी नव्हती। त्याचं भविष्यदर्शन केवळ त्याच्या इच्छेनुसारच कार्यरत होतं। कर्णाविषयी सत्य जाणून घेण्याचा विचार त्याच्या मनात कधी आलाच नसेल, किंवा त्याला हे माहीत असूनही नियतीच्या नियमांमुळे त्याने याबद्दल मौन पाळलं असावं। सहदेवासाठी हा संघर्ष फार मोठा होता। एकीकडे त्याला भविष्य बघण्याचं वरदान होतं, तर दुसरीकडे त्याला सत्य सांगण्यावर बंदी होती। त्याच्या डोक्यात अनेक विचार येत असतील, भाऊ म्हणून कर्णाला स्वीकारण्याची ओढ, पण धर्म आणि नियतीच्या बंधनांमध्ये अडकलेल्या आपल्या हातांची असहायता। महाभारताची गाथा ही केवळ युद्धाची कथा नाही, ती मानवी भावनांचा, धर्माचं पालन आणि नियतीच्या वर्चस्वाची कथा आहे। सहदेवाचं भविष्य बघण्याचं सामर्थ्य आणि त्याचा वापर हा याच महाकाव्याचा एक भाग आहे। कर्णाचं सत्य उघड होण्यामागचं श्रेय श्रीकृष्णाला जातं, ज्यांनी ही गोष्ट योग्य वेळी उघड केली। सहदेवाला त्याचा भाऊ ओळखता आला नाही याचं कारण त्याच्या सामर्थ्याची मर्यादा आणि नियतीच्या जाळ्यात अडकलेलं त्याचं जीवन होतं। महाभारताच्या या अद्वितीय पात्राची कथा ही केवळ एक भविष्यवेत्याची कथा नाही, तर ती नियतीच्या बंधनांमध्ये अडकलेल्या एका माणसाची संघर्षमय कहाणी आहे।